हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 15 मधल्या मतदान केंद्र 5 वर तुतारीचं बटन दाबत नसल्यानं काही काळ केंद्रावरचं मतदान प्रक्रिया बंद पडली। यावेळी मतदान केंद्रावर गोंधळ झाला। मॉक पोल दरम्यान मशीनमधलं बटन दाबत नसल्यानं हा गोंधळ झालेला होता। तांत्रिक अधिकाऱ्यांनी तात्काळ बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट बदलल्याची माहिती वसमतचे निवडणूक अधिकारी विकास माने यांनी दिली आहे। आता वसमतमध्ये सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू आहे। लिटल इंग्लिश स्कूल या ठिकाणी मतदान केंद्र आहे। त्या ठिकाणी मॉक पोलच्या दरम्यान म्हणजे प्रारूप मतदान करण्याच्या वेळेला मशीन मध्ये यांत्रिक बिघाड झाला होता, तर त्याची आपण लगेच तात्काळ दुरुस्ती करून दुसरं मशीन आपण तिथे दिलेलं आहे। गोंधळ झाल्याचं कळतंय काय माहिती आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आहे ते केंद्र प्रमुख हजर नव्हते अशी देखील माहिती नाही, केंद्र प्रमुख हे तिथंच होते आणि केंद्र प्रमुख आणि जो आपला पोलिंग स्टाफ असतो त्यांना असं मतदान केंद्र सोडून जाता येत नाही। ते जागेवर हजर होते, फक्त मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण तो सेट आहे ईव्हीएमचा तो बदल केलेला आहे। गोंधळ झाल्याचं पण माहिती नाही, गोंधळ काय नाही।